आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करण्यात आला। ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात 7 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। आरोपी सार्थक बांदेकर याच्यावरती विनयभंगासह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमधील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारामध्ये एका गावात राहते। 6 जुलै रोजी पहाटे 1:30च्या दरम्यान पीडित मुलगी आणि घरामधील इतर लोक झोपलेले असताना आरोपी तरुण त्यांच्या घरामध्ये घुसला आणि या तरुणीचा विनयभंग केला आहे। तेव्हा पीडित मुलीच्या आजीला जाग आल्यानं त्यांनी आरडाओरडा करून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं त्यांना हाताने मारहाण केली। त्यावेळी पीडित मुलीचे आई वडील तिथे आले आणि आरोपीला म्हणाले की तू आमच्या घरामध्ये येऊन आमच्या मुलीची छेडछाड का केली असं म्हणाल्याचा आरोपीला राग आल्यानं त्यानं पीडित मुलीचे आई वडील आणि मामांना शिवीगाळ केली। तसेच तुम्ही माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कितीही तक्रारी केल्या तरी तुमच्या मुलीशी मी लग्न करेल आणि तुम्हाला संपवून टाकेल अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली। दरम्यान घटनेनंतर पीडित मुलीच्या आईनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सार्थक अण्णासाहेब बांदेकर याच्यावरती विनयभंग तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।